नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा। पहा, या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा 5 गुणांसाठी। पहिला प्रश्न, अल्कधर्मी मुद्रा धातूंची संयुजा 2 आहे म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा डॅश डॅश मध्ये आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे, गण 2। दुसरा प्रश्न, अणूवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला डॅश डॅश असे म्हणतात। त्याचा ब पर्याय बरोबर आहे, ऑक्सिडीकरण। तिसरा प्रश्न, डॅश डॅश हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात। त्याचा क पर्याय बरोबर आहे, विद्युत जनित्र। चौथा प्रश्न, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमातून जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे डॅश डॅश असे म्हणतात। त्याचा क पर्याय बरोबर आहे, अपवर्तन। आणि पाचवा प्रश्न, भूपृष्ठापासून उच्च ब्रह्मकक्षेची उंची, त्याचा ड पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, वेगळा घटक ओळखा। वितळतार, विसनवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र। वेगळा घटक आहे जनित्र। दुसरा प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा। तांबडा किरण तरंगलांबी जवळपास 700 nm, जांभळा किरण तरंगलांबी जवळपास 400 nm। तिसरा प्रश्न, योग्य जोडी जुळवा। अस्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे। अस्तंभ मध्ये आहे दूरदृष्टिता आणि त्याची योग्य जोडी आहे अ पर्याय, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात। चौथा प्रश्न, इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा। ॲल्युमिनियम 2, 8, 3। प्रश्न पाचवा, चुकी बरोबर ते लिहा। चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे, हे विधान बरोबर आहे। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, शास्त्रीय कारणे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 विधानांची शास्त्रीय कारणे लिहायची आहेत 4 गुणांसाठी। पहिला प्रश्न, सोडियम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात। उत्तर, कारण कक्ष तापमानाला सोडियम धातू अतिशय तीव्रतेने ऑक्सिजनशी संयोग पावतो। हवेतील ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड यांच्याबरोबर अभिक्रिया झाली असता तो पेट घेतो। सोडियम केरोसिनमध्ये बुडतो व केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही, म्हणून सोडियम नेहमी केरोसिनमध्ये ठेवतात। दुसरे विधान, डोळ्यांपासून 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा स्पष्टपणे पाहू शकत नाही। उत्तर, कारण जवळच्या वस्तू बघताना डोळ्याचे भिंग फुगीर होते आणि त्याचे नाभीय अंतर कमी होते, त्यामुळे दृष्टीपटलावर वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा तयार होते। डोळ्यातील भिंगाचे नाभीय अंतर विशिष्ट अंतरापेक्षा कमी करता येत नाही, त्यामुळे डोळ्यापासून 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही। तिसरे विधान, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात। 3 पैकी आपण पहिल्या व दुसऱ्या विधानाचे कारणे द्या स्पष्ट केलेले आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, पुढील प्रश्न सोडवा। कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी। पहिला प्रश्न, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। दुसरा प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 2 असे आहे। यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। क प्रश्न, या मूलद्रव्यांचा अणुअंक किती? 12। हे मूलद्रव्य
कोणत्या आवर्तात आहे? तिसरा प्रश्न, पुढील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा आणि उत्पादितांची नावे लिहा. चौथा प्रश्न, विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिहून त्याची SI एकक व CGS एकक लिहा. आणि पाचवा प्रश्न, मिथेन व इथेनचे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढा. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 7 प्रश्नांपैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 15 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 3 गुण मिळतील. पहिला प्रश्न, मुक्तिवेग ही संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. मी उत्तर वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर वाचायचे आहे. दुसरा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीची पुढील माहिती लिहा. प्रश्न आहे, आधुनिक आवर्ती नियम लिहा. या ठिकाणी आपण आधुनिक आवर्ती नियम लिहिलेला आहे. मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्ती फल आहेत. प्रश्न, आवर्त व गण यांची संख्या लिहा. आवर्तांची संख्या आहे 7 आणि गण आहेत 18. 18 गण 7 आवर्त. प्रश्न, हॅलोजन गणातील मूलद्रव्यांची संयोज्या लिहा. 1. तिसरा प्रश्न, पुढील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत की उष्मादायी आहेत ते ओळखा. तिन्ही रासायनिक अभिक्रिया या उष्मादायी अभिक्रिया आहेत. प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या आकृत्या अ, ब, क ओळख व त्यांचे उपयोग लिहा. पाचवा प्रश्न, 5 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश सेल्सिअस पासून 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? 6वा प्रश्न, भिंगांसाठी वापरले जाणारे कार्टेशियन चिन्ह संकेत लिहा. आणि 7वा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. त्या ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केलेला आहे. प्रश्न तिसऱ्यातील क प्रश्न, पुढील अभिक्रियांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. प्रश्न चौथा 4 गुणांसाठी आहे. पुढील कोणताही एक उपप्रश्न सोडवा. पहिला प्रश्न आहे, इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान आकृतीसह स्पष्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे, पुढील सारणी पूर्ण करा. कार्बन अणूंची सरळ शृंखला, रेणुसूत्र, नाव. 2 प्रश्नांपैकी आपण दुसरा प्रश्न पूर्ण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.